पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा. लेखिका इंदुमती यार्दी. वाचक विद्या पाटील. प्रकरण पहिले. भारताचे आद्य प्रबोधनकार राजाराम मोहन राय. 22/5/1772 ते 27/1/1833. समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. ब्रिटिश सत्तेच्या दोषासंबंधात परखडपणे निवेदने केली. प्रेस निर्बंध कायद्याविरुद्ध बुलंद आवाज उठविला. सन 1815 आत्मीय सभा घेतली. सन 1828 ब्राह्मण समाजाची स्थापना. सती प्रथेविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष. पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी इंग्रजी शाळेची स्थापना. सन 1825 वेदांत कॉलेजची स्थापना. सुविचार, जुन्या परंपरा, अंधश्रद्धा या नष्ट होण्यासाठी व नवविचार मुलांमध्ये रुजण्यासाठी त्यांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणे जरुरी आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे शिक्षण. जाती व्यवस्थेस त्यांचा सक्त विरोध होता. त्यामुळे विषमता निर्माण होऊन सामाजिक ऐक्य नष्ट होते. धर्मांतर टाळण्यासाठी सुद्धा जातीभेद नष्ट झाले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवणारा महामानव. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात नवविचारांचे मंथन सुरू होऊन प्रबोधनाचे युग सुरू झाले. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील गुणदोष तपासून त्यात परिस्थिती अनुरूप योग्य ते बदल घडवून आणले पाहिजेत असे समाजसुधारणांना वाटू लागले. 200 ते 250 वर्षापूर्वी या समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ आपल्या देशात रोवून त्यासाठी सातत्याने सर्वंकष कार्य एका महान मानवाने केले. हा महामानव म्हणजे राजाराम मोहन राय. त्यावेळी भारतात अंधार युग मातलेले होते. राजकीय स्वातंत्र्य इंग्रजांनी हिरावून घेतले होते. राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी सर्वच क्षेत्रात देश मरगळलेला होता. दैन्य, दारिद्र्य, रोगराई, व्यसनाधीनता, आळस, अज्ञान या दुर्गुणांचे रान माजलेले होते. अमानुष रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा, कर्मकांड, जातीयता यांचेही रण माजलेले होते. सगळीकडून सामान्य माणसांचे, दीनदलितांचे भयंकर शोषण चाललेले होते. या अंधारयुगात हताश, निराश झालेल्या देशवासियांना आशेचा प्रकाश किरण दाखवून सर्वांगीण सुधारणेची ज्ञानज्योत राजाराम मोहन राय यांनी प्रज्वलित केली. म्हणूनच त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून गौरविले जाते. समाजाच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा कित्येक क्षेत्रातील त्रुटी त्यांनी तपासल्या. त्या दूर करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करून पुढील परिवर्तनासाठी उद्युक्त केले. असे कोणते क्षेत्र नसेल की जिथे ते अन्यायाविरुद्ध उभे ठाकले नाहीत किंवा त्या क्षेत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी झगडले नाहीत. हे करीत असताना त्यांना स्वकीय, परकीय, स्वकुटुंबीय मंडळींकडून अतोनात विरह सहन करावा लागला. ब्रिटिश संस्कृतीच्या गुणांचा योग्य तो आदर राखूनही ब्रिटिश सत्तेच्या दोषासंबंधात परखडपणे निवेदने केली. त्याचबरोबर स्वबांधवांना त्यांच्या गुणांबद्दल कठोरपणे खडसावले. रॉय यांच्या व्यक्तिमत्वात उत्साह, चिकाटी, आशावाद, प्रांजळपणा पुरेपूर भरलेला होता. सामान्य मनुष्याचे सुख व कल्याण याचा त्यांना ध्यास होता. सुखी, समृद्ध व बलशाली भारत हे त्यांचे ध्येय होते आणि त्यासाठी पडतील ते कष्ट घेऊन झगडणारे ते विचारवंत, प्रज्ञावंत, कृतीपरायण प्रबोधनकार होते. स्वदेशाप्रमाणे प्रदेशात चाललेल्या न्याय आंदोलनांच्या घटनांकडे त्यांचे लक्ष होते. आयर्लंड, अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती इत्यादी घटनांची दखल घेऊन त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. या चौफेर दृष्टीमुळे ते विश्वमानव म्हणून संबोधले गेले. ब्रिटिश राजवट भारतात सुरू झाल्यानंतर 40 ते 50 वर्ष ब्रिटिशांनी येथेच राहून सांस्कृतिक व मानवतावादी कार्य करावे. ब्रिटिशांद्वारे पाश्चात्य नवविचार, संस्कृती, भौतिक, सामाजिक, शास्त्रीय प्रगती, लोकशाही शासन पद्धती इत्यादी बाबींचा परिचय भारतीयांना होईल. ते कार्यक्षम बनून लोकशाही शासनाची स्थापना करतील असे त्यांना वाटत असे. उदारमतवादी धोरणामुळे इंग्लिश जनतेप्रमाणे भारतीय जनतेला जीवनाचे, स्वातंत्र्याचे, धार्मिक मतस्वातंत्र्याचे व संपत्तीचे आदी हक्क दिले होते. व्यक्ती विकासासाठी या हक्कांची जरुरी आहे. तरीही समाजहित लक्षात घेऊन व्यक्तीने वरील अधिकारांचा उपयोग करावा असे त्यांचे म्हणणे होते. निरंकुश शासन पद्धती न ठेवता त्यावर काही मर्यादा असाव्यात. भारतीयांना सैनिकी शिक्षण, प्रशासनात त्यांच्या नेमणुका, न्याय व शासन विभाग यांची अलिप्तता, ज्युरीद्वारे खटल्यांची सुनावणी इत्यादी सुधारणा कराव्यात अशी मागणी त्यांनी इंग्लंडमध्ये गेल्यावर बोर्ड ऑफ कंट्रोलकडे केली होती. ते वृत्तपत्र स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. जनतेच्या गाऱ्हाण्याला वाचा फोडण्यासाठी संवाद कौमुदी, मिरात उल अख्तर, ब्राह्मणिकल मॅगझिन इत्यादी वृत्तपत्रे त्यांनी काढून त्यात विविध विषयांवर लेख लिहिले. 1823 मध्ये प्रेस निर्बंधक कायदा ईस्ट इंडिया कंपनीने पास करून सेन्सॉर पद्धती सुरू केली. वृत्तपत्रीय लिखाणावर कडक निर्बंध लादले. राजाराम मोहन राय यांनी याबाबत बुलंद आवाज उठविला. कंपनी सरकारविरुद्ध ब्रिटिश राजाकडे अर्ज पाठविला व सनदशीर राजकीय चळवळींचा एक प्रकारे पायाच घातला.
त्यांच्या अर्जाचा उपयोग झाला नाही. पण 3 मे 1995 पासून आजपर्यंत 3 मे हा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जातो, असे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविले आहे. यातून ते द्रष्टे समाजसुधारक होते याची कल्पना येते. ब्राह्मो समाजाची स्थापना. त्या काळात धर्माबाबत बजबजपुरी माजली होती. हिंदू धर्माला हीन व अवनत स्वरूप प्राप्त झाले होते. धर्माचे उन्नत स्वरूप विसरून अधर्मच चालू होता. देवाच्या नावाने लोकांची फसवणूक होत होती. ख्रिश्चन पाद्री हिंदू धर्माची हेटाळणी करून आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करीत होते. बंगालमध्ये अनेक गरीब लोकांप्रमाणे उच्चवर्णीय लोकांची ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्याची वृत्ती होती. कंपनी सरकारचा या गोष्टीस अप्रत्यक्ष पाठिंबा असे. अशा स्थितीत धर्मसुधारणेची प्रचंड चळवळ रॉय यांनी सुरू केली. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम यांचा तौलनिक अभ्यास करून त्यातील मूलतत्वांचा समन्वय साधण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. सर्व धर्मांचे अंतरंग एकच, ते म्हणजे भूतदया, परस्परांशी परोपकार बुद्धीने वागणे, असा सार्वत्रिक विश्वधर्माचा संदेश त्यांनी दिला. त्यांची धार्मिक विचारसरणी निपक्षपाती, निरहंकारी आणि सर्वसंग्राहक होती. ते मूर्तीपूजेचे कट्टर विरोधक होते. परमेश्वर एक असल्यामुळे असंख्य मूर्तीची पूजा करणे चुकीचे आहे. आपल्यासाठी एकेश्वरवादी धर्माच्या पद्धतशीर आचरणासंबंधी 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभा घेतली व 1828 मध्ये ब्राह्मो समाज या नावाच्या आध्यात्मिक समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाज हे एकेश्वरी उपासनेचे प्रार्थना मंदिर म्हणून प्रसिद्ध पावले. तेथे प्रार्थना, विविध विषयांवर चर्चा, व्याख्याने होत असत. वेदांतपर ग्रंथांची व उपनिषदांची बंगालीत व इंग्रजीत भाषांतरे झाली. ब्राह्मो धर्म हाच भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीने महत्वाचा असून त्याच्या आधारे सारे भारतीय लोक एका सूत्रात गुंफले जाऊ शकतात, असे रॉय यांचे प्रतिपादन होते. अलीकडे धर्मवितंडवाद किती माजला आहे त्या दृष्टीने त्यांचे विचार अलीकडील काळातील मार्गदर्शक ठरतात. भेदभावाचे कट्टर विरोधक. हिंदू धर्मातील अनेक कालबाह्य रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्या गुलामगिरीतून लोकांनी मुक्त व्हावे अशी त्यांची शिकवण होती. प्रत्येक बाब बुद्धी व अनुभव यांच्या कसोट्या लावून स्वीकारावी. समुद्र पर्यटन त्यावेळी निषिद्ध मानले जाई. पण राममोहन असल्या खोचट अंधश्रद्धांना भीक घालणारे नव्हते. 1831 मध्ये ते समुद्र प्रवास करून इंग्लंडला गेले होते. जाती व्यवस्थेस त्यांचा सक्त विरोध होता. त्यामुळे विषमता निर्माण होऊन सामाजिक ऐक्य नष्ट होते. धर्मांतर टाळण्यासाठी सुद्धा जातीभेद नष्ट झाले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. तत्कालीन समाजात स्त्रियांना काहीच दर्जा नव्हता व सर्व प्रकारच्या रूढी परंपराच्या बंधनात त्या अडकल्या होत्या. शिक्षणापासून, संपत्तीच्या अधिकारापासून त्या वंचित होत्या. स्त्री शिक्षण व मालमत्तेचा अधिकार याचे त्यांनी समर्थन केले. सती प्रथेविरुद्ध त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. 1829 मध्ये बेंटिक यांनी सती प्रथा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरविला. बहुपत्नी पद्धतीलाही त्यांचा कडक विरोध होता. जुन्या परंपरा, अंधश्रद्धा या नष्ट होण्यासाठी व नवविचार मुलांमध्ये रुजण्यासाठी त्यांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणे जरुरी आहे असे त्यांना वाटे. यासाठी शिक्षण प्रसारावर त्यांनी जोर दिला. आपल्या देशातील मुलांना पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण मिळावे, ज्यायोगे वैज्ञानिक प्रगती, कला, गणित आदींचे ज्ञान मिळेल असे त्यांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी इंग्रजी शाळा स्थापन केली. 1825 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना करून तेथे पौरात्य तत्वज्ञान व पाश्चिमात्य विज्ञान यांच्या अध्ययनाची सोय केली. यासोबतच शिक्षण सर्वांसाठी खुले असावे व शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे यावरही त्यांनी भर दिला. या सर्वांवरून भारतात पुढील काळात जी प्रबोधनाची चळवळ झाली तिचे समतोल बीज त्यांनी 8व्या शतकात तयार केले. हे करीत धर्म, शिक्षण, न्याय, शासन पद्धती इत्यादी विचारात भारतीय व पाश्चिमात्य इष्ट विचारांचा सुरेख समन्वय साधला आहे. पुढे झालेल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक प्रगतीबाबत भारतीय समाज त्यांचा नेहमीच